कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री सुरेशरावजी शिंदे सरकार, वगैरे उद्योग समूहाचे मालक व मोहरम कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री केंचराव वगैरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र वळसंग, चेअरमन सचिन पाटील। शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते 11वी 12वी शिक्षण, जेई, नीट, सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी, दर्जेदार मार्गदर्शन, अनुभवी शिक्षक वर्ग, सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत। आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा। आमच्या सोबत तुमचे डॉक्टर, इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल। प्रवेशासाठी संपर्क 93 72 79 52 35। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत तालुक्यातील उडगी, निगडी बुद्रुक, लवंगी, सोन्याळ, जाडर, बोबलात या गावामध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवत असून जनतेसह शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे। यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ निगडी बुद्रुक व लवंगी तलावामध्ये सोडण्यात यावे अशी मागणी माजी सभापती बसवराज बिराजदार यांनी केली आहे। या भागात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। तरीही अद्याप संबंधित तलावांमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आलेले नाही। या भागातील शेतकऱ्यांपुढे जगण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। याआधीही शासनाकडे वारंवार मागणी केली होती, मात्र अद्याप पाण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे जर 7 मे पर्यंत पाण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात आली नाही तर शेतकरी आणि ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरून रास्ता रोको व उपोषणाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिराजदार यांनी दिला आहे। या भीषण परिस्थितीत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून म्हैसाळ योजनेचे पाणी संबंधित तलावामध्ये सोडावे आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे। जत तालुका उटी ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ पाणी टंचाई वतीಯಿಂದ माजी सभापती बसवराज बिराजदार यांच्या माझ्या समोर आलेले आहेत, त्याच्या मनोगत पाहूया। ಈಗ ಉಟ್ಗಿ ಹಾಗೂ ಉಟ್ಗಿಯ ಪರಿಸरामध्ये उन्हाचा तडाखा अतिशय जोरात आहे। आम्ही अवकाळी पाऊस होतोय म्हणून वाट पाहिलो, पण अवकाळी पावसाचा काय पत्ता नाही। आम्ही उटगीच्या शेतशिवारामध्ये म्हणजे वाडी वस्तीवर टँकरने पाणी पुरवठा करावा म्हणून प्रस्ताव दिले, तेही दिलेले नाही। आणि तलावात निगडी बुद्रुक, लवंगी आणि सोन्याळ, जाडरोला या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर म्हैसाळ योजनेचे पाणी निगडी बुद्रुक तलावामध्ये आणि लवंगी तलावामध्ये सोडण्यात यावं असं या निमित्ताने विनंती करतो। आता अतिशय लेट झालेले आहे। गेल्या वर्षी इलेक्शन होतं म्हणून गडबडीनं पाणी सोडले, भरपूर सोडले, म्हणून आज तागायत ते पाणी थोडंसं त्याच्यामुळंच आमच्या गावकऱ्यांना जनावरांचे पाणी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाला। परंतु आता दुर्लक्ष करत असल्यामुळं अतिशय भीषण टंचाईला सामोरे जावे लागते। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर ह्याचं गांभीर्य ओळखून आपण म्हैसाळचे आवर्तन सुरू करावा, अन्यथा आम्ही जास्तीत जास्त 7 मे पर्यंत आपण वाट पाहणार आहोत। 7 मे नंतर उद्या आम्ही सोमवारी सर्व अधिकाऱ्यांना, तहसीलदार, प्रांतसाहेब, कलेक्टर साहेब यांना निवेदन देणार आहे आणि अकस्मात 7 तारखेपर्यंत आपण पाणी नाही सोडला तर आम्ही उपोषण
आणि रस्ता रोको अशी मार्ग अवलंबावा लागेल. त्यासाठी निवेदन आम्ही सोमवारी प्रत्येक विभागाला देऊन त्यांच्याकडनं आम्ही पोच घेणार आहे. तेव्हा मात्र आम्ही सोडल्याशिवाय अजिबात माघार घेणार नाही. तरी याचं गांभीर्य ओळखून आपण लवकरात लवकर आवर्तन सुरू करावं. आणि जनतेचा हाल आपण किती दिवस बघणार आहेत. आता सध्या चनगोंड वस्तीला पाणी नाही, कत्ते वस्तीला पाणी नाही आणि इतर बरेचसे आमच्याकडं केसकोंड वस्तीला पाणी नाही, तेली वस्तीलासुद्धा पाणी नाही. ह्याचं थोडंसं गांभीर्य ओळखून टँकर सुरू करावा आणि आवर्तन सुरू करावा. अन्यथा आम्हाला अन्य कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आणि आपण रस्ता रोको किंवा उपोषण अशी करण्याचा वेळ आमच्यावर येऊ नये. जर आम्ही सुरू केला तर जे नुकसान होईल त्याचं सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल आणि सरकार असेल. या निमित्ताने अशी विनंती करतो. ह्याचा एक म्हैसाळ योजना सुरू करताना केव्हा सुरू करावा, केव्हा पाणी येईल आणि कुणाला पाणी येईल ह्याचं एक आपण एक मॅप तयार करून एक अग्रलेख काय म्हणतात एक अरेंजमेंट आपण करून शेतकऱ्यांना जर आव्हान केला ह्या तारखेला आम्ही पाणी सोडणार आहे, कोणाला पाहिजे त्यांनी मागणी करावं म्हटलं तर शेतकरी मागणी करेल. ह्या म्हैसाळ योजनेमध्ये अजिबात नियोजन नाही, ढेसाळ कारभार आहे आणि कोणाला पाणी येतं आहे हे माहीतसुद्धा होत नाही. अर्ज करणारा एकटा, पैसे भरणारा एकटा आणि पाणी घेणारा एकटा अशीच गोंधळ कारभार आहे. तरी ह्याचा नियोजन शून्य जे म्हैसाळ योजनेचे कामकाज चालू आहे कुठंतरी म्हैसाळ. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.